मंत्र्यांना विश्वासात घेऊन निधीबाबत निर्णय घ्यावे. नाही, साहजिक आहे की माननीय अजितदादा आणि आम्ही सर्व बसून ज्या ज्या डिपार्टमेंटला जो जो निधी देय आहे त्या डिपार्टमेंटला अजितदादा नेहमीच त्या मंत्र्यांना बोलून चर्चा करत असतात. मागच्या वेळी बजेटच्या वेळी अजितदादांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना बोलून कुठल्या डिपार्टमेंटची काय रिक्वायरमेंट आहे त्यांचं संपूर्ण डिपार्टमेंट आणि मंत्री असेच मंत्रालयात बोलून त्या ठिकाणी निधीचं वाटप केलं होतं. ही प्रक्रिया परंपरेपासून चाललेली आहे. त्यामुळे आता त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. अजितदादा नेहमीच मंत्र्यांना बोलवतात आणि त्यांच्या विभागाला बोलवतात. मी आपल्याला जाणीवपूर्वक आणि अत्यंत कायदेशीर पद्धतीने सांगेल की सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी कुठलंही सरकार कधीही पडू शकत नाही. कारण सामाजिक न्यायाचा निधी राखीव आहे, आदिवासी भागाचा निधी राखीव आहे. आउटले कमी जास्त त्या ठिकाणी देण्याकरता विलंब होतो किंवा वेळ लागतं, पण निधीला कात्री लावता येत नाही. सामाजिक न्याय विभागावर अन्याय करता येत नाही, आदिवासी विभागावर अन्याय करता येत नाही. आणि देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कधीही सामाजिक न्यायाचा निधी आणि आदिवासी विभागाचा निधी हा काढूच शकत नाही, कमी करूच शकत नाही. माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे, आदिवासींच्या बाजूने आहे. आणि त्यामुळे आम्ही कधी 1 रुपया निधी, बाकी विभागाचं काय होईल ते होईल, पण सामाजिक न्याय आणि आदिवासीचा निधी हा कधीही कमी करू शकणार नाही, होणार नाही, होतच नाही. साहेब, रायगड किल्ल्यावरच्या 24 ज्या धनगरांची घरं आहेत त्यांना ती रिकामी करायला सांगण्यात आली. ऐन पावसाळ्यामध्ये ही घरं रिकामी करायला सांगण्यात आल्यामुळे तिथे एक रोषाचं वातावरण निर्माण होत आहे. मी महसूल मंत्री म्हणून लक्ष टाकतो. आपण सांगितलेल्या सूचनेवर आताच मी कलेक्टरची बोलेल आणि लक्ष टाकून त्या ठिकाणी काय त्यांनी पावसाळ्यापुरतं प्रोटेक्शन देता येईल हे मी बघेल. कोर्टची ऑर्डर नसतील मला माहिती नाही आज, पण आता तुम्ही मला सांगितलंय, मी लक्ष टाकतो. उपोषण सुरू आहे. काल तुम्ही त्यांच्याशी बातचीत देखील केली, त्यांनी सांगितलं, परंतु ते आज असं म्हणतंय की बावनकुळेंनी मला फोन केला परंतु त्यांची भाषा व्यवस्थित नव्हती, अर्वाच्या भाषेमध्ये माझ्याशी ते बोलत होते. हा सत्तेचा माज आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. अत्यंत चुकीचं आहे. मी त्यांना आदरपूर्वक बोललो की आता ते जर येता असं मला बोलत असतील, मी कधी अर्वाच्य बोलणारा कार्यकर्ता नाहीये. मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईमध्ये एक बैठक लावू, हाय लेवल बैठक लावू. मी तुमची स्वतः बैठक लावून देतो. आमच्या कलेक्टरला मी तिकडे पाठवलं, आमच्या एसपीला तिकडे पाठवलं आणि त्यांना मी स्वतः पाठवलं एसपी आणि कलेक्टरला की माझं बोलणं करून द्या. आणि माझं बोलणं करून दिल्यावर त्यांना मी हे सांगितलं, तर मी आलो तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काही तडजोड करता का, काही बोलणं कराल का. त्यांचं म्हणणं होतं आम्ही बघू, आम्ही पाहू, आमचा प्रश्न सुटला तर आम्ही करू. त्यांचा प्रश्न सोडण्याकरता मंत्रालयात बैठक लावण्याची आवश्यकता आहे. वेगळ्या विभागाची बैठक आहे, एक विभागाचा प्रश्न नाही आहे. बच्चू कडूजींनी यांनी वेगळ्या विभागाचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय बच्चू कडूंना माझी विनंती आहे, आणि पहिलं तर हे त्यांनी दुरुस्ती करावी की चंद्रशेखर बावनकुळे काही हे बोलले. मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही, सन्मानाने बोलतो. बच्चू कडूजी असं त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य, चुकीच्या पद्धतीचं बोलू नका. सन्मानाने बोललो आहे. कलेक्टरला मी पाठवलं, एसपीला पाठवलं. तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे, तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे. आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे. माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो, त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे. पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही. मला राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारात बोलायचं नाही. त्यांनी ही सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाची आहे, सरकारची नाही आहे. पण राज्य निवडणूक आयोग जो निर्णय घेतो त्याप्रमाणे निवडणुका होतात. त्यामुळे त्यांनी काय प्रभाग रचना केली, काय थांबवली, ह्याचं मला काही माहिती नाही. पण महायुती एकत्र लढणार का? महायुती मुंबई आणि मुंबई बाहेर एकत्र लढताना पाहायला मिळणार का?